विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप दिवसानंतर 10वीचं हे तिसरं प्रकरण, आपल्याला दुसरं प्रकरण संपून गॅप खूप झालेला आहे. तिसरं प्रकरण आपण या ठिकाणी घेत आहोत. तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे अंकगणिती श्रेणी. याला इंग्लिशमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन. बघा, अंकगणिती श्रेणी नाही, श्रेणी लक्षात घ्या. तर यामध्ये काय काय संकल्पना आहे, यामध्ये आपण नवीपर्यंत कधीच बघितलेलं नाही. थोडी वेगळी संकल्पना आहे. सुरुवातीचा आपण भाग तो इंट्रोडक्शनमध्ये आपण घेऊन टाकणार आहोत. काय इंट्रोडक्शन, याच्यामध्ये नेमकं काय असू शकतं. तर पहिल्याच आपण बघायचं क्रमिका. क्रमिका कशाला म्हणायचं? सिक्वेन्स. सिक्वेन्स हा शब्द आपण व्यवहारामध्ये वापरतो की सिक्वेन्स एका सिक्वेन्सने एका क्रमानं लावा. आपण हजेरी सुद्धा समजा हजेऱ्यांचा गठ्ठा असेल तर सिक्वेन्स क्रमानं लावा. मग पहिली हजेरी अगोदर, नंतर दुसरीची, अशा पद्धती, किंवा उतरत्या क्रमात 10वी अगोदर, 9वी नंतर, अशा पद्धतीनं आपण संख्या लिहित असताना वी राईट द नंबर्स 1 2 3 4 आहे का नाही. या संख्या क्रमाने लिहितो. ही संख्यांची एक मालिका आहे. मग ती नैसर्गिक संख्या असतील, त्यानंतर आपण पुढच्या बघतो पूर्ण संख्या. या मालिकेतील कोणती संख्या किती असताना आपण सांगितलं, मी म्हणलं 1 2 3 4 अशा पद्धतीची एक संख्यांची मालिका आहे. 37व्या क्रमांकावर कोणती संख्या येणार आहे तर तुम्ही सांगू शकता 37 येणार आहे. जसं 13 ही संख्या 13 क्रमांकावर 37 वर आहे. आता असं आपण जर बघितलं की या ठिकाणी उदाहरण घेतले, तुम्हाला 1 2 3 अशी संख्याचा संच मूळ संख्याचा घेतला, त्यामुळे त्या पटकन सांगतात. पुढचं मी म्हणलं 1 4 9 16, तिच्यामधली 7व्या स्थानावरची संख्या कुठली तर ते लक्षात येईल तुमचे 49. कारण हा वर्ग संख्यांचा समूह आहे. वर्ग संख्यांचा काय आहे, तो समूह आहे. आपण स्क्वेअर नंबर्स म्हणतो आपण त्याला. मग हे या ठिकाणी मग 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25 अशा पद्धतीने 7 वरचा वर्ग 49. मग या मालिकेतील कोणती संख्या किती स्थानावर आपल्याला सांगता येतं. मग ह्या नैसर्गिक संख्याप्रमाणे याच्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला काय म्हणायचं, क्रमिका असं म्हणायचं. सिक्वेन्स कशाला म्हणायचं, नैसर्गिक संख्याप्रमाणे, म्हणजे नॅचरल नंबर्स. त्याची जी मांडणी आहे, अरेंजमेंट ऑफ नंबर्स लाईक नॅचरल नंबर्स, त्याची मांडणी कशी आहे, नैसर्गिक संख्येच्या प्रमाणे मांडणी आहे. अशा पद्धतीचा जो गट असेल त्याला आपण काय म्हणायचं, क्रमिका असं म्हणायचं. तर क्रमिका तुमच्या पेज नंबर 55 वर काही आकृती पण दिलीत बघा. 1 वर्तुळ, 3 वर्तुळ, 5 वर्तुळ, 7 वर्तुळ. मग ते त्या ठिकाणी एक आकृती सुद्धा त्यांनी व्यवस्थित केलेली आहे. म्हणजे ते विषम संख्या, ऑड नंबर्स, एक व्यवस्थित इकडे एक अंक इकडे एक अंक आपल्याला ते वर्तुळ वाढवायचंय. आणि एक आकृती, विशिष्ट प्रकारची आकृती त्या ठिकाणी तयार होते. तर हे उदाहरण आपल्याला विद्यार्थ्यांमार्फत करता येतात. किंवा अजून एक आकृती पण दाखवलं आहे, डिझाईन सुद्धा त्या ठिकाणी तयार झालेली. पेज नंबर 56 वर त्रिकोणाची संख्या 5 आहे, त्यानंतर पुढे 8 आहे, पुढे 11 आहे. मग तुमच्या लक्षात येईल 5 8 11, 5 8 11, पुढे काय असू शकते तर तुम्ही सांगू शकता 14 येईल. कारण 3 3 काय होत जाते, त्या ठिकाणी वाढ होत जाते. आणि तीच त्या ठिकाणी पेज नंबर 56 वर त्यांनी थोडी डिझाईन मध्ये व्यवस्थित केलेलं आहे. उलटा झेड आपल्याला त्या ठिकाणी तयार झालेला आहे. अजून एखादी क्रमिका आपण जर बघितली बघा, 2 11 6 0 5, यामध्ये तुम्हाला असं काहीच सारखं दिसत नाही बघा. कुठल्या संख्या उलटून कशा घेतलेल्या आहेत हे आपल्याला ती सिक्वेन्स म्हणता येणार नाही. मग यामध्ये लगतच्या 2 प्रकारांना सुद्धा संबंध आपल्याला सांगता येणार, त्याच्यामुळे ही क्रमिका आपल्याला म्हणता येणार नाही. आपण तशी ती संख्यांची मालिका आहे. परंतु आपल्याला या वर्गामध्ये आपल्याला काय करायचं की साधारणमध्ये ज्या क्रमिकेमध्ये पुढचे पट ठरवता येईल असा नियम असतो, अशी क्रमिका विचारात घेतल्या जातात. ह्याच्यानंतरची पुढची संख्या कोणती येईल हे ज्यावेळेस लक्षात येतं, अशा संख्येच्या समूहाला आपण काय म्हणत असतो, क्रमिका असं म्हणत असतो. एखाद्या वेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे उत्तर, म्हणजे कुठतरी पहिल्या तिसऱ्यामध्ये, दुसऱ्या चौथ्यामध्ये काहीतरी एखादा क्रम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. उत्तर आपल्याला सांगता येईल, परंतु एक निश्चित त्या ठिकाणी आपल्या पुढचा संख्या लगेचच्या लगेच सांगता कशामध्ये येऊ शकतं तर त्या संख्येच्या समूहाला आपण काय म्हणायचं, सिक्वेन्स असं म्हणायचं. त्यानंतर पुढचं बघायचं टर्म्स. क्रमिकेतील पदे. टर्म्स इन अ सिक्वेन्स. टर्म्स इन अ सिक्वेन्स. मग आता समजा मी क्रमिका घेतली 1 4 किंवा आपण असं घ्या 1 5 9 13, यामध्ये
हे एक पहिल्या स्थानावर आहे, त्यामुळे टर्म फर्स्ट T1 टर्म फर्स्ट. 13 कुठले येणार आहे T4. 5 कुठले येणार आहे T2. 9 कुठले येणार आहे T3 तिसरं पद. अशा पद्धतीनं तुम्हाला पेज नंबर 56 वर त्यांनी काय ऍक्टिव्हिटी दिले बघा. खालील क्रमिका पहा, त्यातील पदांचे क्रमांक T1 T2 T3 ने दाखवा. एक क्रमिका दिलेली आहे 9 15 21 27. त्यामध्ये T1 9 T2 15 T3 21 T4 किती येणार आहे 27 येणार आहे. आता एखादी क्रमिका जर घेतली 7 7 7 7 7 अशा पद्धतीची क्रमिका आहे, तर यामध्ये T1 7च असेल, T2 7च असेल, T3 7च असेल, T4 किती असेल 7च असेल. मग आपल्याला T1 T2 T3 अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी मांडणी करू शकतो. मग एखाद्या पुढचे ह्या क्रमिकेमध्ये पुढचे पद कसे काढायचे काही अंदाज आपल्याला लागू शकतो का? असे काय उदाहरण आपण बघितले, समजा 1 4 7 10 13 त्याचे पुढचे 2 पद सांगा म्हणलं आपण, तर लक्षात येते की थोडं बारकाईने बघितलं तर एक तर संख्या वाढत चालल्यात किंवा कमी होत चालल्यात. मग किती कितीची वाढ होईल 3 3 ची. आपल्याला अशा पद्धतीचे त्या ठिकाणी काय करता येतात पुढचे पद सांगता येतात. मी म्हणलं ह्याच्यात काय असेल बघा 6 12 18 24, तर पुढचे तुम्ही म्हणता 6चा हा पाडा आहे हे आपल्याला सांगता येईल. कधी कधी काय होतं बघा 3 3 3 3, तर तुमच्या लक्षात येईल पुढे काय येणार आहे 3च येणार आहे. जर असेल 4 16 64, आपल्याला माहिती आहे की इथं गुणाकार दिसायला 4 चौक 16 16 चौक 64 64 चौक 256 256 चौक 1024. अशा पद्धतीच्या क्रमिका. पुन्हा असं आज असेल बघा -1 -1.5 -2, तर पुढच्या आपल्याला म्हणता येईल -2.5 -3 -3.5 -4 अशा पद्धतीनं. असे असेल 1 चा घन 2 चा घन 3 चा घन, तर पुढे सांगता येईल 4 चा घन 5 चा घन अशा पद्धतीनं. म्हणजे ह्या संख्येच्या समूहामध्ये पुढच्या संख्या आपल्याला कशा पद्धतीने सांगता येतील आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. मग आता तुमच्या समोर उदाहरण म्हणले बघा, एक उदाहरण म्हणले, दुसरं उदाहरण म्हणले, तिसरं आहे, चौथं आहे, 5वं आणि 6वं उदाहरण आहे. तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल 1 चा घन 1 2 चा घन 8 3 चा घन 27 4 चा घन 64 आपण या ठिकाणी सांगू शकलो. इथं बघा इथं या संख्यामधला जो वाढ आहे पुढची संख्या मागच्या संख्येमध्ये काहीतरी मिळून किंवा काहीतरी वजा करून या ठिकाणी आपण मांडणी केलेली 1 नंबर मध्ये बघा. आता या ठिकाणी बघा इथं सुद्धा 6 6 ची वाढ आहे, इथं सुद्धा 0 0 ची वाढ आहे, इथं वाढ आहे, इथं पण इथं गुणाकार आहे. इथं बघा इथं किती 0.5 आहे का नाही, 0.5 त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे वाढवलेलं आहे. किंवा 0.5 म्हणजे -1 पेक्षा -1.5 लहान येणार आहे. मागं मागं आपण त्या ठिकाणी काय चाललो वापस चाललो. तर अशा पद्धतीच्या उदाहरणांना आपण काय म्हणायचं अंकगणिती श्रेणी म्हणायचं. काय म्हणायचं अंकगणिती श्रेणी, अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे ज्यामध्ये लगतच्या 2 पदांमधला फरक म्हणजे मोठी संख्या वजा लहान संख्या स्थिर असतो. मग तो फरक धन असेल ऋण असेल किंवा शून्य असू शकतो. अशा पद्धतीच्या क्रमिकेला काय म्हणायचं अंकगणिती श्रेणी असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं अंकगणित श्रेणी. ही उदाहरण अंकगणित श्रेणीचं आहे, हे आहे, हे आहे, हे उदाहरण अंकगणित श्रेणीचं आहे. त्यानंतर भूमिती श्रेणी म्हणजे पटीमध्ये ज्या 2 लगतच्या पदामधला फरक नाही तर गुणोत्तर सारखं असतं. गुणोत्तर बघा 16 ला 4 न भागाभाग 4 आला, 64 ला 16 न भागाभाग 4 आला, 256 ला 64 न भागाभाग 4 आला. अशा पद्धतीच्या श्रेणीला क्रमिकेला आपण भूमिती श्रेणी म्हणायचं. फार पूर्वीच्या सिलेबसमध्ये आपल्याला अंकगणित श्रेणी आणि भूमिती श्रेणी होतं, ज्यावेळेस 150 मार्काचा पेपर होता. त्यानंतर भूमिती श्रेणी काय झालेलं आहे कट झालंय. आणि अशा पद्धतीची 1 चा घन 2 चा घन 3 चा घन ह्याच्यात काहीच लिंक लागत नाही. फक्त आपल्याला क्रमिका आहे ती, परंतु ह्याच्यामध्ये बघा फरक 7चा आहे तर पुन्हा 19चा झाला, काहीच फरक लागत नाही. किंवा कुठल्या पटीमध्ये त्यांचा भागाकार काही सांगता येत नाही. त्या मग ते अंकगणिती श्रेणी नसतात आणि भूमिती श्रेणी नसतात.
आपल्याला फक्त यावर्षी अंकगणिती श्रेणीचा अभ्यास करायचा आहे. अंकगणिती श्रेणी याच्यामध्ये लगतच्या दोन पदांमधला फरक हा कसा असतो, फरक स्थिर असतो आणि तो फरक धन, ऋण किंवा शून्य असू शकतो. एक उदाहरण आपण बघणार आहोत अंकगणित श्रेणीमधले, की तुम्हाला पुढचे पद सांगता येतील का, तर बघूत आपण. पुढचे दोन पद सांगा. 100, 70, 40, 10. बघा डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमाने. बघा 100 मधून 30 वजा केले 70, 70 मधून 30 वजा केले 40, 40 मधून 30 वजा केले 10. आता 10 मधून 30 वजा केले तर काय येणार आहे, वजा 20 येईल. 10 वजा 30. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 20. त्यानंतर पुन्हा वजा 20 मधून वजा 30 वजा केले तर किती येईल, वजा 50. तुम्हाला सांगितलं की वजा 7, वजा 4, वजा 1, 2 पुढच्या संख्या कशा असतील. आता बघा लक्षात ठेवायचं, संख्या ज्यावेळेस उतरत्या क्रमाने असतात त्यावेळेस फरक हा ऋण असतो. फरक हा कसा असतो, ऋण असतो. आणि ज्यावेळेस संख्या चढत्या क्रमाने असतात असेंडिंग ऑर्डर, फरक हा धन असतो. आणि ज्यावेळेस संख्यामध्ये काहीच बदल होत नाही, मागचं पहिलं पद जसं दुसरं पद, दुसरं पद तसं तिसरं पद, त्यावेळेस फरक काय असतो, शून्य असतो. बघा आपण बघितलं की दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा केलं तर आपल्या लक्षात येईल फरक कितीचा आहे, 3चा आहे. ते सुद्धा बघा ऋण 1 वजा ऋण 4, फरक कितीचा आहे, 3चा. तुम्ही जर बघितलं तर इथला पद किती येणार, 3चा फरक 5, ते किती येणार आहे, 8. तर अशा पद्धतीचे उदाहरण आपल्याला बघायचे. आणि जर पुढचं सांगितलं तुम्हाला 4, 4, 4, तर मला वाटतंय हे आपण दुसरी तिसरीच्या मुलाला सुद्धा सांगू शकेल की सर या ठिकाणी पुढचे दोन पदं काय यायला पाहिजेत, 4, 4 यायला पाहिजेत. म्हणजे ज्या ठिकाणी फरक धन आहे ते उदाहरण तुम्हाला दाखवले, फरक ऋण आहे ते दाखवले आणि फरक शून्य आहे ते असं दाखवलं. तर फरक हा जो फरक आहे त्याला कॉमन डिफरन्स किंवा नुसतं डी असं म्हणतात, सामान्य फरक किंवा सामायिक फरक असं म्हणतात. तो सामान्य फरक कसा असू शकतो हे आपल्याला बघायचंय. पुढच्या गणितामध्ये एखादं उदाहरण नेमकं काय असते सामान्य फरक, सामान्य फरकाची संकल्पना काय आहे आणि त्या क्रमिक अंकगणित श्रेणीतले पद कसे लिहायचे आपल्याला हे बघायचे. बघा समजा मी अंकगणित श्रेणी घेतली 2, 5, 8, 11 अशा पद्धतीने. ह्याला T1 काय दिलं, T2, T3, T4, T5, T6. लक्षात ठेवायचं आता फरक काढत असताना ह्यातला जो कॉमन डिफरन्स त्याला डी म्हणतात. तर पहिल्या पदातून दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचं, किती 5 वजा 2, 3. तसं नाही आलं तिसऱ्यातून दुसरं पद वजा करा, चौथ्यातून तिसरं पद वजा करा. हा झाला कॉमन डिफरन्स, साधारण फरक. आणि अंकगणित श्रेणी लक्षात ठेवा चढत्या क्रमाने आहे, असेंडिंग ऑर्डर नाही. 2 पेक्षा 5 मोठी, 5 पेक्षा 8 मोठी, त्यामुळे फरक हा आपला कसा आला, धन आला. इथं 11 3 14, 14 3 17 अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. मग समजा मी म्हणलं की हे T1 आपण दुसरं पद कसं काढलं, तर आपण हे डी म्हणलं, त्याला काय म्हणले, डी. तर आपल्याला ते पद कसं काढता येईल. समजा आपण T1 ला A गृहीत धरलं, T1 ला आपण A म्हणलं, तर T2 कसं काढता येईल बघा. T2 बरोबर T1 अधिक D. T1 म्हणजेच A अधिक D. बघा A ची किंमत, आता A ची किंमत किती आली, T1 म्हणजेच A आला 2, D ची किंमत किती 3, 2 अधिक 3 5. T3 बरोबर T2 अधिक D, मागचा पद अधिक फरक. आता T2 साठी काय घेतलेलं आपण, T2 साठी घेतलेलं आहे T1 अधिक D आणि हे D जसं तसं. T1 म्हणजे A अधिक D. बघा काय झालं, T1 साठी A, या ठिकाणी काहीच नाही, T1 बरोबर A अधिक 0D आपण म्हणू शकतो. T2 काय झाला, A अधिक 1D, काहीच नाही म्हणजे 1 आहे या ठिकाणी. T3 बरोबर A अधिक 2D. आता आपण बघू पुढच्यासाठी T4 बरोबर काय लिहिता येईल, T3 अधिक D. परंतु T3 ची किंमत किती काढली आपण, A अधिक 2D काढली. बघा T3 ची किंमत माहिती काय झालं, A अधिक 3D. T4 काय आलं, A अधिक 3D. तुमच्या आता लक्षात आलं असेल की बघा आपल्याला पद कसे काढतात. मी म्हणलं
T10 किती येईल बघा बरं. तर तुम्ही पटकन सांगाल सर A अधिक 9D. A अधिक 9D. इथं काय 4 आहे इथं 3 आहे, इथं 10 आहे इथं 9 आहे. मी मला T100 सांगलं तर काय करता तुम्ही A अधिक 99D. T 550 म्हणलं तर काय करताल A अधिक 549D. मग ह्याच्यावरून सूत्र झालं. मी म्हणलं TN जर झालं TN एखाद्या क्रमिकेचं n उपद n टर्म जर काढायचं झालं A हे 9 कसं आहे 10 पेक्षा 1 न कमी आहे. सूत्र झालं एखाद्या क्रमिकेचं जर n पद काढायचं असेल, सामान्य पद काढायचं असेल जनरल, तर आपल्याला काय करायचं, सूत्र कुठलं तयार झालं Tn बरोबर A अधिक n वजा 1D. Tn बरोबर A अधिक n वजा 1D. कशा पद्धतीने सांगितलं तुम्हाला समजून सांगितलं की कुठलाही घेत असताना आता T4 दाखवलं, T5 काय करता येईल मागच्या पदामध्ये D मिसळायचं आहे, परंतु T4 ची किंमत किती आली ती A अधिक 3D, त्यामध्ये D मिळवा. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो पद काढू शकतो. A हजारो पद काढा म्हणलं तर काय करता येईल A अधिक 999D. D हा काय आहे कॉमन डिफरन्स. तो कॉमन डिफरन्स धन असू शकतो, ऋण असू शकतो किंवा शून्य असू शकतो. धन कधी असेल जर त्यामधले क्रमिकेतले पद हे जर चढत्या क्रमाने असेल, असेंडिंग ऑर्डर असेल तर फरक हा धन असतो. उतरत्या क्रमाने असेल तर फरक हा ऋण असतो. आणि त्यामध्ये फरक पदामध्ये काही फरक होत नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी D ची किंमत ही किती असली पाहिजे, शून्य असली पाहिजे. हे जे काय समजून सांगितलेलं आहे मग ते आपल्याला समजते का हे आपल्याला बघायचे. तर ते बघण्यासाठी आपण सराव संच 3.1 मधला प्रश्न पहिला बघणार आहोत. काय प्रश्न पहिला आहे, प्रश्न पहिला मी वाचून दाखवतो तुम्हाला. खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत. खालीलपैकी कोणत्या क्रमिका काय आहेत अंकगणिती श्रेणी, म्हणजे 20 सिक्वेन्सेस आर अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशनचं शॉर्ट फॉर्म AP, आंध्र प्रदेश नाही, अरिथमेटिक प्रोग्रेशन. क्रमिका लक्षात ठेवा, कधी कधी क्रमिकेला काय म्हणतात संख्यांची यादी. क्रमिकेला काय म्हणतात संख्यांची यादी, लिस्ट ऑफ नंबर्स असं सुद्धा कधी कधी शब्द येतो. तर घाबरून जायचं नाही. क्रमिकेचं दुसरं नाव आहे संख्यांची यादी, लिस्ट ऑफ नंबर्स. काय खालीपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत. पहिल्याचं काय काम करायचं ते अंकगणिती श्रेणी आहेत का ते बघायचं. नंबर 2, ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढायचा. ते अंकगणिती श्रेणी असतील त्यातला आपल्याला कॉमन डिफरन्स, नसतील तर काढायचंय का नाही काढायचं. जर असतील तरच आपल्याला त्या ठिकाणी सामायिक फरक काढायचा आहे. तर 3.1 बघा, गिवन सिक्वेन्स. मुद्दाम ह्याला शब्द वापरला मी, लिस्ट ऑफ नंबर्स. घाबरून जाऊ नका कधी. दिलेली क्रमिका किंवा संख्यांची यादी. दोन, 4, 6, 8 डॅश डॅश डॅश. T1 पहिलं पद किती आहे 2, T2 किती आहे 4, T3 किती आहे 6, T4 किती आहे 8. मग तुम्हाला सांगितलं की अंकगणित श्रेणी नेमकी एखादी क्रमिका अंकगणित श्रेणी कधी असू शकते, जर त्या दोन लगतच्या पदामधला फरक हा जर स्थिर असेल, तो धन असो ऋण असो किंवा शून्य असो, आपलं काही संबंध नाही, तर ती क्रमिका आपण अंकगणित श्रेणी असं म्हणतो. उदाहरण बघणार आहोत. आता बघूत आपण फरक काढणार आहोत. दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करा. T2 वजा T1, 4 वजा 2 2, T3 वजा T2, 6 वजा 4 2, T4 वजा T3, 8 वजा 6 2. हा फरक सारखायला दिसायला आपल्याला. मग आपल्याला म्हणता येईल दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. कारण सामायिक किंवा साधारण फरक स्थिर, म्हणजे तो बदलत नाही. मग बघा, गिवन सिक्वेन्स लिस्ट ऑफ नंबर्स इज एन AP
because common difference is constant. आणि जर फरक वेगळा असेल, इथं 2, इथं 3, इथं 4 असा आला असता तर दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही, कारण सामायिक फरक स्थिर नाही. आणि या ठिकाणी डी ची किंमत कॉमन फरक हा जो साधारण फरक आहे तो किती 2. तो किती आहे 2. जर नसतं तर डी ची किंमत आपल्याला काढायची गरज नाही. असंच एक गणित आपण बघणार आहोत. बघा, चौथं गणित. मुद्दा मी चौथं गणित घेतलंय. आता मराठी मीडियम मध्ये लिहितो मी. फक्त दिलेली क्रमिका 0.3, 0.33, 0.333 डॅश डॅश डॅश. T1 किती आहे 0.3, T2 0.33, T3 0.333 आणि सो ऑन डॅश डॅश डॅश. तुला काय करायचंय, दुसऱ्या मुदत पहिला पद वजा करायचं. T2 वजा T1 0.33 वजा 0.3. लक्षात ठेवायचं 0.33 वजा 0.3 म्हणजे 3 ला 30 करा, कारण इथं दशांशचिन्ह 2 सांगते. आपण रफला बघू. 0.33 वजा 0.30 फरक किती आला 0.03. चला T3 वजा T2 0.333 वजा 0.33 0.333 वजा 0.33 ला कसं म्हणायचं, 1 0 घ्यायचं. वजा बाकी 3 मधून 0 गेली 3. असं नाही करायचं बरं का. 0.33 असं करायचं नाही का. दशांश चिन्ह आपलं फिक्स आहे. 33 ला असं लिहू नका, हे चूक आहे. हे बरोबर आहे 0.330. आणि आपण दशांश चिन्ह नंतर पुढे 0 वाढवतो, त्याची किंमत आपल्याला बदलायची नाही. 3 मधून 3 गेले 0, 3 मधून 3 गेले 0. बघा हा फरक किती आला 0.003. आता बघा तुमच्या समोर आहे ते उदाहरण. हा फरक 0.03 0.03 आणि हा फरक आला 0.003. सारखा दिसतो का, दिसायला सारखा आहे, परंतु थोडं बारकाईने बघितलं दशांश चिन्ह 2 स्थानांत आहेत. वरच्याची किंमत किती आली असती, फक्त लक्षात ठेवा 0.03 म्हणजे 0.030 आणि 0.003 दोघांमध्ये सारखे पण दिसायला का आकडे इकडे इकडे झालेत, परंतु किंमत बघा 0.30 आणि 0.03 किंमत सारखी नाही. हा साधारण फरक या ठिकाणी स्थिर नाही. बघा दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही, कारण साधारण फरक स्थिर नाही. आता लक्षात ठेवा स्थिर नाही तर खाली डी ची किंमत द्यायची का. जर साधारण फरक स्थिर आला असता तर अंकगणिती श्रेणी आली असती आणि मग आपण डी ची किंमत त्या ठिकाणी लिहिली असती. मग तुम्हाला काय काम आहे की या ठिकाणी सराव संच 3.1 मधला उरलेला प्रश्न तुम्ही काय करायचा आहे, करून बघायचा. तो प्रश्न एकदा तुमच्या समोर झाला की पुढचा अजून आपल्याला पुढच्या तासामध्ये हे गणित कशा पद्धतीनं करता येतील, कशा पद्धतीने अंकगणिती श्रेणी, मग अंकगणित सामान्य पद काय आहे, अंकगणित श्रेणींच्या पहिल्या पदांची बेरीज काय आहे, या संकल्पना आपल्याला पुढच्या तासामध्ये बघता येतील. ओके.